वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आज मी चालली आहे. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू की मी हॉस्टेलवरून घरी आली आहे आणि आता मी माझ्या आई वडिलांसोबत भावासोबत माझ्या गावाकडे चालली आहे. तर मला आनंद होईल तुम्हाला माझं प्रिय गाव दाखवायला. त्याचं नाव आहे खूपगाव. कुठं बाहेर जायचं असलं की ओमशेटचं पहिलं काम काय असतं? ये पंचू की टट्टी साफ करते मेरा प्यारा भाई. आणखी मी पकडते ती बॉटल. का घेतलं हे पण साफ करावं लागलं. So I want to introduce my small village to all of you guys. So it is located in Buldhana district and have settlement of near about 900 peoples in it. And the most important thing is my village has privilege to have Painganga river flowing near it. And I'm so happy to share my old memories of this village with all of you guys. Please watch the video till the end and have fun. पहिले रिकामं झालं होतं, सगळं रिकामच होतं. पपई का काही पपईचं झाड बघ. हा दिसावचा तर नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. नुसता रोडचाच प्रॉब्लेम राहतो. हा खूपगावचा रोड आहे. मग आता चांगला लागला ना, बघ ना. इथून सुरू होतो ना खूपगावचा. खूपगावचा रोडचा प्रॉब्लेम आहे वाटतं. आ कुछ बोली तू? आता या रोडमुळे पोहोचायला तर अजून 15 मिनिटं लागतील. मम्मी मम्मी बोल. खूप दिवसाचे जायचं होतं. जोरात बोला. खूप दिवसाचं जायचं होतं आम्हाला गावाकडे देवीचं दर्शन घ्यायला, कामेश्वर बाबाचं. हे शामराव बाबा आहे. इथं पण येऊ पाय पडायला. दर्शन घ्यायला जायचं होतं. श्रावण पण गेला आणि नवरात्र पण झालं. हां आजचा दिवस आला आम्हाला दर्शन घ्यायला जायचा. हां फायनली आ गया. फायनली आ गया. रोड तर खरंच ना बाई किती खतरनाक रोड आहे. त्याच्यासाठी तर पप्पान गाडी घेतली. सरपंच कोण आहे आपलं खूपगावचं सरपंच कोण आहे? वसंत भाऊ डुकरे. मग श्री वसंत भाऊ डुकरे यांना नम्र विनंती की आपल्या खूपगावचा लवकरात लवकर चांगला करावा. रोड सारखा दिसत नाहीये, गड्डेच जास्त दिसत आहे. रोडच दिसत मुरुमच आहे सगळा. बरोबर आहे. सव्वाल्याने त्यांचं सेपरेट मंदिर खोपगावच्या हातीत निर्माण केलं. गाव आलेलं आहे, पण माझी मम्मीची इच्छा आहे की गाव तुम्हाला दिसावं, पण पप्पाची इच्छा बिलकुल नाहीये. आता मी तुम्हाला गाव दाखव. हे आमचं घर आहे. हे घर आमचं आहे. बघ ना. पण आम्ही इथं राहत नाही ना, मग इथं साफसफाई नाही बिलकुल. आजवरती करायचा निर्देश. चला गावात आम्ही एंट्री केलेली आहे. आणि हे ओमचा मित्र तुझ्याचं घर. आता आम्ही देवीच्या मंदिराकडे चाललोय. पुरा हालून तर पुरा कॅमेरा चालू. गावात एंट्री झालेली आहे. वाव किती सुंदर फुलं. चला देवी मातेचं दर्शन घेऊया, मग समोर जाऊया. आपण घ्यायचं मग किती जायचं. हे देवी मातेचं मंदिर. हे बघा, हे सुंदर देवी मातेचं मंदिर आहे आमच्या गावातलं. आता मी दिवा वगैरे लावून पूजा केली आहे. आमची देवी माता आहे. दर्शन घ्या. येतो देवी माता. खूप आठवणी आहे आमच्या या मंदिरासोबत. आम्ही याच्यावर चढायचो आणि उड्या मारायचो याच्यावर. आणि मला ना इथं आयब्रोला असं कोर पडलेली आहे, तर इथे हे ना हे लागलेलं आहे मला. आली का? छान वाटलं इथं. बाय बाय.
आता आम्ही माझ्या गावाच्या नदीकडे चाललोय. तिथे कोणतं मंदिर आहे? कामेश्वर बाबाच्या मंदिरात चाललोय. नदीच्या जवळ महादेवाचं मंदिर दिसतंय का तुम्हाला? हा, आम्ही ना इकडे आमचं शेत आहे, असं सरळ जावं लागतं खूप दूर पायी पायी. लहान होतो तेव्हा जायचो. छान हिरवगार नदी आहे, इथं पोहायला यायचो. बाप किती मजा यायची रे. हो, नदीत पोहायला यायचो आपण. नाना, तू, मी, गोलू, सोहम. हा, सुख आहे सुख. So yeah, this is the river named as Painganga flowing near my village Khupgaon, and this water is coming from a dam named as Yergaon Dam, which is near Buldhana. And we guys have to cross the river to reach in the Mahadeva's temple to have some blessings of them. As you guys can see, the water of river is so clean, and this lady coming back from the farm, both of them probably went to their farm in the morning, and they are now returning back to their homes. And this beautiful lady is washing the sack or the bag which is used to store grains usually. Yeah, we use it to store our grains. Oh my god, the water, as you guys can see, the water is so clean. And yeah, we are going in the temple now. So this is the beautiful temple. And he is my brother. We used to come to swim in this river with my uncle and my cousins. We used to live in the village, and until I got in 10th standard. When I was in 7th standard. We came in Buldhana city. चलो चलो रे दर्शन को चलो चलो रे चलो. बघा कसलं मोठं मंदिर आहे आमच्या गावाचं, नदीच्या शेजारी. शेतात आहे. कामेश्वर बाबा. हा वरचा व्ह्यू आहे. ए ओम, तुला आठवतं हे जामचा बगीचा आहे. आम्ही ना इथे यायचो. आम्ही ना सगळे लेकरं यायचो, म्हणजे आम्ही जेव्हा खूप गावलाच राहायचो ना, तर आम्ही यायचो सगळे. म्हणजे माझे दादा आहे ना, आम्हाला पैसे द्यायचे आणि मग इथे यायचं आणि जाम विकत घ्यायचे आणि मग वापस जायचं. सगळ्यांनी वाटून खायचे आम्ही 6 जणांनी. वो दिन भी क्या दिन थे. आपल्या गावाकडे जाऊन नक्की भेट देऊन या. की आपल्या ज्या आठवणी असतात ना, जुन्या आठवणी, त्या सगळ्या ताज्या होऊन जातात. See the beautiful sunset from my village. It is near about 6 p.m. in the evening. The water is flowing so nicely, as you can see. There are 2-3 boys sitting near the river and chilling there, and I am also enjoying in the river. I am showing my dada. There is a man fishing near the river, and that's how we went from the river and came in the village, and we met our neighborhoods. तुम्हाला माहिती का हे घर
माझं लहानपण ह्या घरात गेलेले, मी ह्या घरात राहत होतो. This is the place where we 13 people used to live near about 10 years, and it was rented. At that time we were so poor. My parents were used to go in the farm, and they used to do farming. Later on, my father decided to move to the Buldhana and do something different, and that's how he started his own business, having nothing in his hand, and now we are here. So thank you for watching my video, guys. Meet you in the next vlog. Bye bye.